नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत मराठी कथा झुंज भाग 22. दिवाळी अवघी 4 दिवसावर राहिली. आज जगू येणार म्हटल्यावर कोण आनंद झाला होता. आसपासच्या वस्तीतली माणसंसुद्धा आस्थेनं चौकशी करत होती. रुक्मिणी तर पत्र आल्यापासून सारखी धडपडत होती. साऱ्या घराला तिनं स्वतः खपून रंग दिला होता. सांडगे पापड करून ठेवले होते. दिवाळीचं गोडधोड तयार होत होतं. दिवाळीच्या निमित्तानं जगूला एखादी अंगठी घालावी असा आम्हा दोघांचा विचार होता. इंजिन चांगलं चाललं होतं. पावसाचा पत्ता नसल्यानं साऱ्या शेतकऱ्यांचं लक्ष इंजिनवर, ओढा आणि विहीर यातील पाण्यावर. जो यायचा तो इंजिन मागायचा. नवं इंजिन असल्यानं कमी डिझेलमध्ये जास्त वेळ चालायचं, त्यामुळे लोक खुश व्हायचे. शिवाय मी अडचणी सांगत नसे. दिला दिवस, ठरला टाईम, इंजिन पोच. काम संपलं, पैसे घेऊन परत. गरीब भेटला तर 4-5 रुपयेही कमी करायचो. त्यामुळे लोकांचा ओढा आपोआप आमच्या इंजिनकडे वाढला होता. बाजा चांगला तयार झाला होता. इंजिन स्टार्ट करण्यापासून राहिलेलं डिझेल काढून आणण्यापर्यंत तो न सांगता सारी कामं करायचा. 4-8 दिवसाला 5 लिटरचा डब्बा फुकट मिळायचा. ते विकून वरचे पैसे मिळायचे. मुक्काम कधी कुठल्या ओढ्यात पडेल सांगता येत नसे. कुठल्याही ओढ्याकाठी लेफ्ट खालवर घालून आम्ही पडायचो. रात्रभर इंजिनाच्या आवाजानं शिवार दणाणत असायचं. कितीही महादुष्काळ पडला तरी गावाच्या दक्षिणेकडची बेंद आटत नसत. बहुतेक आमचा तिकडेच राबता असायचा. इंजिन हत्तीच्या सोंडेगत पाणी फेकायचं. पिकाला पाणी पाजणाऱ्याची बेंबळ उडायची. रात्र असो दिवस असो, मुक्काम ओढ्यावर. मी तर 8-8 दिवस घराकडे फिरकत नसे. बैल पैरकऱ्यांच्या स्वाधीन केलं आणि सारं लक्ष मी इंजिनकडे पुरवलं. जाळीची जमीन गेल्यापासून माझं कशातच लक्ष नव्हतं. पैसे मिळणं बाजूलाच राहो, पण साधी पेरण्याचीही परवानगी नव्हती. इंजिन आल्यामुळे एक बरं झालं होतं. रोजचा रोकडा कॅश तरी खिशात येत होता. खिशात 100-200 रुपये नाहीत असा दिवस नसायचा. टेरिकॉटच्या नेहरू शर्टच्या वरच्या खिशात नेहमी एक 100ची नोट. शोकेशमध्ये पातळ लावावी तशी ठेवलेली असायची. रात्री मात्र न विसरता एक बाटली लागायची. चांगलं चुंगलं खायला मन सोकलं होतं. ओढ्याच्या कडेनं सारी कोंबडीची पिसच झाली होती. पार्ट्यांना ऊत येत होता. तुरुंगातून पळालेला रंग्या अधूनमधून अपरात्री भेटत होता. मिळेल ते चापून हाणत होता. इंजिन आल्यापासून महादूचंही शाळेतलं लक्ष उडालं होतं. जवळजवळ शाळा सोडून तो इंजिन मागे भटकत होता. त्याला ओढ्यात दिवसभर थांबण्यात मजा वाटत होती. मी 2-4दा सांगून बघितलं, पण त्याचं लक्षण काही ठीक दिसेना. म्हटलं, न का जाईना शाळेत? निदान इंजिनावर लक्ष तरी ठेवतोय. किरकोळ कामं करतोय. शाळा सोडून उंडग्यावानी फिरण्यापेक्षा हे फार चांगलं. जगूला आणण्याची तयारी केली. कदमासी पैदा केला होता. त्याला बैलगाडी जुपायला लावली. गाडी जुंपली तेव्हा सकाळचे 10 वाजले होते. 11ची एक्सप्रेस यायला अजून 1 तास टाईम होता. निघालो गाडी पळवीत स्टेशनकडं. महादू होताच गाडीत. माझ्यापेक्षाही त्याचा उत्साह दांडगा होता. बसल्या बसल्या
करंजाच्या पानाच्या पिपाण्या वाजवीत होता. वाटेत आमचं अक्षरशः रानवा बनलेलं रान लागलं आणि जुन्या पिसाट आठवणी मनात घुमू लागल्या. याच जागेवर मी जोत्याला चोपला होता. पेरलेलं पेटलेलं वैर या मातीनं उघड्या डोळ्यांनी पाहिलं होतं. महादू न सुटणारे प्रश्न विचारायचा. उत्तर दिलं तरी प्रश्नांना फाटे फोडून विचारित राहायचा. त्याच्या कल्पक बुद्धीचं कौतुक वाटायचं. ऊन रखरखत होतं. भलताच कडक उन्हाळा जाणवत होता. पितळेचं भांडं तापावं तसा माणूस तापत होता. रेल्वेच्या कडेनं गुरं राखणारी पोरं झाडाखाली डाव मांडून खेळत होती. खिदळत पळत होती. रोजच्या सवयीनं गुरं तेच ते गवत दातलून खात होती. या चिमूटभर गवतावर बादलीभर पाणी झोकणारी ती गुरं उन्हाचा कडाका सहन होईनासा झाला की सावलीकडे पळत होती. कुठेतरी धुरकट गवती रंगाच्या चिमण्या भुरकत होत्या. घुंगराच्या तालावर बैल रिकामी गाडी पळवीत होते. उन्हाच्या गरम झळाही आज सुसह्य वाटत होत्या. गाडी नाल्यातून वर आली आणि समोरून विळा नाचवीत बाबू काशीद आला. नकट्या नाकाचा भुंडा काशीद विळा नाचवीत म्हणाला, "कशाव गाडी?" मी आपला हसलो. त्याला उत्तर न देता उलट विचारलं, "काय काशीद आप्पा?" "काय नाही, जरा ठेसनावर गेलो होतो." "इळा घेऊन?" "ह्या इथं मगाशी आमच्या बांधावर निरगुड्या कापत होतो. त्या धुरपाचा कांता निघाला होता कराडला. म्हणला, मामा चला चा देतो." आलो चा मारून. "नुसता चाच होय, चिवडा नाही?" "कोण देतंय आम्हाला चिवडा? चला मी देतो." निघाला काशीद आप्पा तसाच आमच्या गाडीमागं. हातामागला विळा तसाच जसा सकाळी रानात येताना होता. बायको घरात बसून देत नाही म्हणून पट्ट्या रानात येतो. रेल्वेच्या रुळाकडला असलेल्या आंब्याखाली निवांत बसतो. गावाकडचा कुणी म्हमईवाला, कुणी मिलिटरीमॅन किंवा कॉलेजचं एखादं पोरगं दिसलं की हा चटकन उठतो. नेमका आडवा येतो. बोलून पेचात पकडतो. "नमस्कार." "नमस्कार. लय दिसला नाही. कवा आला होता?" "झाला की महिना." "काय सांगताय राव, आम्हाला कसं माहिती नाही?" "तुम्ही कामाची माणसं, काय सुचतंय कामातनं?" "हे बाकी खरं आहे. काय बी म्हणा सुभानराव, पण तुम्हाला नोकरी लागल्यापासनं तुम्ही साऱ्या घराची रयाच बदलून टाकली." "कसं काय?" "मस्त छान बांधलंय घर. गावात झकास बसतान बशिवलंय तुम्ही. तुमच्यासारख्यांचीच कृपा." "छा छा, आमची कसली, देवाची म्हणा." "बरं आता पुण्याला का?" "हो." "बरं आहे नव्हं? द्या इकडं वजं घेतो." "कशाला उगीच? येताया चा प्याला? आता बसून तरी काय करतोय इथं? चला तुम्हाला बशिवतो गाडीत आणि येतो माघारी." निघाले काशीदराव विळा नाचवीत. त्याचीच तंबाखू खाऊन त्याच्याच ढुंगणाला चुना पुसत. असं दिवसभर चाललेलं असतं. गड्याला चालायचा कंटाळा नाही. डेराभर चहा दिला तरी एकटा पील. दिवसभर असा एकटा हेलपाटे घालत असतो. चिवड्यावर म्हटलं तरी दिवस काढायची तयारी. घरी काही नाही अशातला भाग नाही. पदरात 2 पोरं, चांगली बायको, दावणीला 2 म्हशी, 10-12 एकर शेती. सारं चांगलं आहे, पण सवय एक
स्टेशनमध्ये एक वेळ गाडी येणार नाही, पण बाबू काशीदची स्टेशनला भेट नाही असा दिवस नाही. सगळ्या पुढं हॉटेलात शिरून ऑर्डरी सांगायला तयार. बाबू काशीद बरोबर गप्पा मारायच्या नादात स्टेशन कधी आलं समजलंच नाही. महादूला आणि बाबू काशीदला शेवचिवडा दिला आणि मी सिगारेट ओढत बसलो. चिवडा खात बाबूरावांनी विषय काढला. वरीस झालं का जगूला जाऊन? हां, येत्या पुनवला होईल. नंबर मारला त्यानं गावात. पोर मुळातच हुशार. वाघाच्या बिळात हात घालून ससा काढणार तसं अंगानं बारका, पण मैंदाळ काटक. एकटं मांगुळी वडायचं. चिवडा खाऊन चहा पिऊन झाला तसा मला सिगारेट मागू लागला. किस्ता येळ हाय गाडीला. सुटलीच म्हणत होता मास्तर. मग चला की आत जाऊ. प्लॅटफॉर्म तिकीट काढाय पाहिजे की. कशाला काढायचं? मास्तर हाय की वळकीचा माझ्या. इनाकारणी ₹1.50 टोला. गेलो आत तर समोर मास्तर. पठ्ठ्यानं स्टेशन मास्तरला रामराम घातला. वर म्हणतोस कसा? मास्तर, आम्ही असंच घुसलूयात, नाहीतर पकडाल विकडाल. हसला गडी. मद्राशी हसू. बाबूरावच्या टाळक्याचं कौतिक वाटलं. नाहीतरी कोण विचारतोय लहान स्टेशनमध्ये. येतात किती जातात किती, कुणाचा कुणाला मेळ नाही. जगू दिसला तसा बाबू काशीद मोठ्यानं ओरडला. माझा तर विश्वासच बसला नाही. इतका जगू बदलला होता. मिलिटरीच्या हिरव्यागार पोशाखात चकचकीत बूट घालून तो आला होता. आधीच गोरा, उंच पुरा, त्यात प्रकृती सुधारलेली. चांगला गट्ट्या बनला होता. मिशा राखल्यानं जबरदस्त दिसत होता. सामानही भरपूर आणलं होतं. काळी बॅग, बिस्तरा, सुटकेस, 2 पिशव्या, याशिवाय खांद्याला अडकवलेली बॅग. काय काय सामान घेऊन आला होता त्याचा तोच जाणे. सारं पाहून माझे डोळे डबडबले. गाडीतून उतरताच तो मला कडाडून भेटला. डोळे पुसत मी त्याच्या पाठीवर थाप टाकली. अंगावर त्यानं कसलं अत्तर शिंपडलं होतं कुणास ठाऊक. काय घमघमत होता. त्याच्या टापटिपी पुढं मीच अजागळ वाटत होतो. माझं मलाच लाजल्यागत झालं. त्याच्या डाव्या हातात घड्याळ आणि उजव्या हातातल्या बोटात हिऱ्याची अंगठी होती. संपूर्ण वर्षात त्यानं 1 पैसाही पाठवला नव्हता आणि आम्हीही मागितला नव्हता. त्या पैशाचं त्यानं चीज केलं होतं. त्याच्या बोलण्यातही एक जरब जाणवत होती. प्रभाव पडेल असंच त्याचं व्यक्तिमत्व होतं. जगू, आज डोळं निवलं बघ माझं. तब्येत चांगली राखलीस. बरं वाटलं जीवाला. तुमचा आशीर्वाद अण्णा, दुसरं काय. हे बाबू काका कुठं भेटले? अरे माझा मी चालूय. म्हटलं पुतण्या येतूया. दम निघतोय होय मला घरी. आलो. चला चहा घेऊ. बाबूराव ओझं सावरीत साऱ्यांच्या पुढे. सगळं सामान गाडीत व्यवस्थित बसवलं. गाडी वडाखाली सावलीला उभी केली. चिपाडं गोळा करून गाडीत टाकली. जगूनं थंड सरबताच्या 4 बाटल्या मागवल्या. मग काय, बाबूराव स्वर्गात हसू हसला. महादूला जवळ घेतलं. पेड्याचा पुडा घेऊन दिला. आणखी काय पाहिजे का विचारू लागला. त्याच्यात झालेला हा बदल पाहून मी अवाक झालो. गाडीत बस म्हटलं तरी तो बसला नाही. उलट तडातडा चालत म्हणाला, आम्ही फौजी माणसं
चालण्याचा कंटाळा नाही. बेशक 10 मैल चालायचं असो. तरीही मी आणि बाळू काशीदनं आग्रह करून त्याला गाडीत बसवलाच. अगदी अवघडल्यासारखा तो बसला. निघालो गप्पा छाटत. इकडच्या तिकडच्या गमती तो सांगत होता. एका वर्षात त्यानं बराच अनुभव गाठी जमवला होता. त्याच्या बोलण्यातून सारं जाणवत होतं. इंजिन आणल्याचं सांगताच तो खुश झाला. वरच्या खिशातील सिगारेट पाकीट बाहेर काढत म्हणाला, अण्णा, सिगारेट ओढली तर चालेल ना? होय, त्यात काय घाबरायचं? आता बरोबरीला आलास तू. अण्णा, तुम्ही बरंच बदललाय. तुला काय वाटलं? अडाणी माणसावानी मी बुरसटलेल्या विचारांचा हाय व्हय? तसं नव्हं. गावात बघतोय की आपण. तुम्ही खूप चांगले आहात. बाबू काका, घ्या सिगारेट तुम्हालाही. मी मनात म्हणलो, तू दिलं नसतंस तरी या बोलभादरानं खिशात हात घालून घेतला असतं. आसपासची माणसंही प्रसन्नतेने चौकशी करू लागली. जगू आला आणि सारा आळस कुठल्या कुठं पळाला. मांग, वडार, चांबार सारी आस्थेनं चौकशी करायला लागली. काय जगन्नाथराव, बरं हाय नव्हं? असं विचारून खुशीनं मान हलवू लागली. सगळ्यात भारावली होती ती रुक्मिणी. मुलांचं स्वागत करावं तसं ती दिराचं स्वागत करत होती. तो बैलगाडीतनं उतरताच तिनं त्याला ओवाळलं, पाय धुवायला पाणी दिलं, घरात येताना हातावर साखर ठेवली, आसपासच्या माणसासकट साऱ्यांना सरबत केलं. माणसं गेली आणि दीर भाऊजाईचा सुसंवाद सुरू झाला. तिने त्याच्या तब्येतीची प्रेमळपणे चौकशी केली, जेवायला गोडधोड केलं, त्याला आंघोळीला गरम पाणी दिलं. त्यानं आणलेल्या 2000च्या नोटा त्यानं माझ्याजवळ नाही दिल्या, आपल्या वहिनीजवळ ठेवायला दिल्या. वर म्हणाला, राहू दे तुझ्याजवळ, लागतील तसे मला दे. महादू तर सारखा पोरं जमवून नाचत होता. शर्ट, पॅन्ट, खाऊचे पुडे, रंगीत पेन साऱ्यांना दाखवीत होता. नवे कपडे घालून मिरवत होता. जगूदादाची टोपी घालून पोरांना भीती दाखवीत होता. आसपासची पोरंही जगूदादा जगूदादा करत आसपास घुटमळत होती. जगू तसा मनानं मोठा होता. एक गारेगारवाला गारेगार विकत होता. जगूनं त्याच्या डबड्यातल्या साऱ्या कांड्या घेतल्या आणि साऱ्या मांग वस्तीतल्या, वडार वस्तीतल्या पोरांना वाटून टाकल्या. पोरंही खुश, त्यांचे आईबापही खुश. 3 दिवस झाले आणि रुक्मिणीनं विषय काढला. मला ती म्हणाली, भाऊजींचा काय विचार हाय का नाही? कसला विचार? कसला म्हणजे? बघा आता तुमचं तुम्ही. आता चांगली नोकरी लागली, 4 पैसे कमी होत्याती, बघा काहीतरी. अगं पण आता पण बिन काय आडवा आणू नका. तुळशीचं लग्न कुठं लांब आहे ती. दोघेही जेवत होते. रुक्मिणीचं बोलणं ऐकून जगू हसला. तसं मी म्हटलं, आपलं काही नाही. जगूनं नुसतं होय म्हणावं. पोरगी अशी फाकडी काढतो की बघतच राहावं. आजपासूनच हुडकायला सुरुवात करतो. ते होय म्हणायची वाट कशाला बघताय? थोरलं म्हणून तुमची बी काय जबाबदारी आहेच की. हां, तू म्हणतेस ते बी खरं आहे. दुसऱ्या दिवसापासून पोरगी शोधायला मी सुरुवात केली. रोज भेटेल त्याच्याजवळ हाच विषय. पै पाहुण्यांचा सलग जुळतोय का इथपासून ते देण्या घेण्यापर्यंत सारं बघू लागलो. जागा शोधायची तर चांगली शोधायची. पोराचं जन्माचं कल्याण झालं पाहिजे. पैसा न का मिळेना, पण पोरगी चांगली असावी. निदान रुक्मिणीची बहीण शोभेल अशी.